उत्पन्नाचं साधन कमी झालेलं आहे, तरी शासनाने नुकसान यावी शासनाला कळकळीची विनंती आहे. गाव शिप्परगा, तालुका उदगीर या ठिकाणी कुंभार समाजाची ही जी जमीन आहे, या जमिनीमधून छोटा रोड असताना त्याच्यानंतर रस्ता रुंदीकरण झालं आहे. 20च्या ऐवजी 40 फूट रोड झालेला आहे. तर रस्त्याच्या दोन्ही बाजूनं वन साईड कुंभार समाजाच्या 7-12-6-8 तुम्हाला मी मेसेजमध्ये पाठवून देतो. तर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सूर्यकांत नरहरी कानोरे, नोटीस कोणत्याही राहणार प्रकारची न हिप्परगा, देता अतिक्रमण डाऊळ, तालुका उदगीर, रोडवर जिल्हा झालेले लातूर आहे. येथून कुंभार समाजाचा रहिवासी तर असून या जमिनीतून रोड गेल्यानंतर माझी त्याचं रोडच्या कायदेशीर जो मोबदला आहे सरकारी नियमानुसार दुसरी या जमीन आहे. शेतकऱ्याला या जमिनीला मिळालाच पाहिजे. रस्त्याच्या दोन्ही दोन वेळेस बाजूनं कुंभार रुंदीकरण समाज, करून तिन्ही आता बाजूनं तिसऱ्या रस्त्याच्या टप्प्यामध्ये कुंभार रुंदीकरण समाजाच्या करण्यात येत जमिनी आहे. आहेत. तर ह्या रोडच्या त्या जमिनीत दक्षिण दिशेला रस्त्याचे गावातील रुंदीकरण झाल्यामुळं राजू त्यांचं हरिबा आर्थिक चव्हाण नुकसान होत यांची आहे. जमीन आहे. तर ते नुकसान पूर्व दिशेला त्यांना रस्ता रुंदीकरण जे पहिला झाल्यामुळं 20 फुटाचा रोड होता, तिथे आता 40 फुटापेक्षा जास्त रस्ता रुंदीकरणाचे काम चालू झालेलं आहे. शासनाने आम्हाला कुठलीही नोटीस, सूचना न कळवता डायरेक्ट रोडचं रुंदीकरण केलेलं आहे. त्यामुळे आमची जे आर्थिक उत्पन्नाचं साधन आहे ते कमी होत आहे. त्यामुळे आम्हाला शासनाने आमची जे 15 फुटापेक्षा जास्त जमीन रोडमध्ये गेलेली आहे, ती जमीनचा मोबदला आम्हाला शासनाने वेळोवेळी दिला पाहिजे, अशी आमची शासनाला कळकळीची विनंती आहे. हे बघा, शासनाने 3 टप्प्यामध्ये जबरदस्ती रुंदीकरण करून झाडं तोडून आमची कमीत कमी 15 ते 20 फूट जमीन आतमध्ये घातलेली आहे. तसेच एकतर्फी रुंदीकरण केलेलं आहे. एक साईडला गावातील इतर समाज राजकीय वर्चस्व मधील असल्यामुळे आम्हाला कुंभार समाज हा गरीब असल्यामुळे आई वडील दोघं इथे वयस्कर 90-85 वर्षाचे असल्यामुळे त्यांच्या गैरफायदा घेऊन अशिक्षितपणाचा गैरफायदा घेऊन शासनाने इथे एकतर्फी रुंदीकरण केलेलं आहे. तरी शासनाने याकडे दुर्लक्ष करून वेळीच या एकतर्फी रुंदीकरणाला विरोध करून दोन्ही बाजूनी समान रुंदीकरण करण्यात यावे. आम्हाला शासनाच्या रुंदीकरणा रोड बनण्याला विरोध नाही, पण एकतर्फी जे अन्याय झालेला आहे तो अन्याय आम्हाला मान्य नाही आणि शासनाने आमच्यावरती फार अन्याय केलेला आहे. इथून पुढे जास्ती आमच्या बाजूने रोड मारल्यामुळे एकतर्फी रुंदीकरण झालेलं आहे. तसेच दुसऱ्या बाजूने ह्या रोडच्या असल्यामुळे त्यांच्याकडे जराही रुंदीकरण न करता डायरेक्ट त्यांची बांधाची बाउंड्री धरून केलेलं आहे. या बाजूने त्यांच्याकडे जरासुद्धा रुंदीकरण झालेले नाही. पण आमच्याकडे शासनाने जास्त हे मारल्यामुळे रुंदीकरण केल्यामुळे आमचे पुढे नवसाच्या मारुती
म्हणून जे प्रसिद्ध देवस्थान आहे तिथपर्यंत असा त्यांची पट्टा कुंभार शासनाने समाजाची जमीन आहे. त्या जमिनीमधून काढल्यामुळे आणि या बाजूला जेवढं क्षेत्र दिसतंय हे सगळं कुंभार नुकसान समाजाचं झालं आहे. आहे. तरी शासनाने तर आम्हाला यांच्यावर याचा दोन्ही जे काही बाजूनं मोबदला भेटेल ते जे अतिक्रमण झालंय त्वरित द्यावा ही आमची सार्वजनिक मागणी रस्ता आहे. आहे, मान्य आहे, शासनाच्या पण विकास त्याचा कामाला आमचा मोबदला विरोध नाही, पण प्रत्येक आमच्यावर जे एकतर्फी शेतकऱ्याला अन्याय झालेला आहे, मिळाला एकतर्फी रुंदीकरण पाहिजे. केलेलं आहे, त्या कामाला आमचा विरोध आहे. आम्ही या गोष्टीचा जाहीर शेतकरी निषेध जे करतो. आहेत त्यांच्या बाजूने विनंती आहे. अटल 25 न्यूज सोलापूर अकलूज आज दिनांक 16/4/2026 हे ते शेतकरी आहेत. त्यांचं आर्थिक नुकसान दोन्ही बाजूनं झालं आहे. त्यांच्या रानाच्या मधून हा रस्ता गेलेला आहे. सर्वसामान्याच्या वाहतुकीला अडथळा नाहीये, पण शासकीय नियमानुसार त्यांना त्यांचा मोबदला मिळाला पाहिजे. विष्णू कुंभार अकलूज, अटल 25 न्यूज.